दाखवलेलं आहे. ऑपरेशन उजवा पाय दुखतो ना. हां, 4-5 घेतली, गाठी सुरू करूनच बघितली. 20 वर्ष झाली. हां, ते खूप दुखतं. ठीक आहे, एवढा दवाखाना केला तर तुम्ही आतापर्यंत मणका जागेवर जाण्यासाठी आता तुमच्या कमरामध्ये L4 L5 मध्ये गॅप आहे, म्हणजे जी वरची जी डिक्स आहे ती वरून खाली सरकते. ही डिक्स सर्व तुम्हाला झाली 15 ते 20 वर्ष. नाही मग 3.5-4 वर्ष. 3.5 ते 4 वर्ष झाली खाली सरकते. हो हो. गॅप पडल्यानंतर वरची जी डिक्स सरकते, डिक्स सरकल्यानंतर फक्त चमक किंवा टिचं भरत किंवा चमक भरत, याच्या पलीकडे त्रासच होत आहे. तुम्ही त्याच्या आधी 5-10 वर्ष आधी पडेल त्यावेळेस हे गाठी सरकायच्या आधी तुम्हाला टिचं किंवा चमक भरायची. तुम्ही इंजेक्शन घेतलं, गोळी खाल्लं की बरं होऊन जाईल. बरोबर, हे पण लागलं सांगितलं नसतं. आता इकडे जे 2 डिक्स आहे त्या 2 डिक्स वरून खाली सरकतात. डिक्स खाली सरकल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही लिमिट पेक्षा जास्त वजन उचललं त्याच्यामध्ये हे 2 ठिकाणच्या गाड्या फाटून बाहेर आल्यामुळे ही नस ब्लॉक म्हणजे दबली. म्हणून इथून ब्लड सर्क्युलेशन खोब्याला, मांडीला, गुडघ्याला, बोटीला, टाचीला इथपर्यंत मोठे लोक मोठे वाकडं चालतं. नाही, आता सध्या तरी पहिले व्हायचा खूप त्रास. आता मला मी ते अमरकंदाचं हे घेतलं होतं ना, तर ते तेव्हापासून मला तो सकाळी किती वर्ष, किती महिने? 2 महिने दुधामध्ये. हो, दुधामध्ये घेऊन जातो. तर याच्यातली जी डिक्स आहे आता याच्यावरती पूर्ण जगामध्ये 2 ऑप्शन, पूर्ण जगात 2 ऑप्शन. एक तर डिक्स ही खाली आली, त्याला ऑपरेशन करून क्लिप टाकून स्क्रू मारून त्याला पुरी बसू येत नाही ना, नाहीतर दुसरा पर्याय त्याला घ्या कायरोप्रॅक्टिस म्हणून डिक्स सेट करून कार्ट्रिज बाहेर आलेलं मध्ये सेट करून नसलो का समज. पण हे झाल्यानंतर याला परत नियम आणि पथ्य आहे. जसं एकदा बीपी डायबिटीज आजार एकदा लागला तो मरेपर्यंत आहे, तसं हा आजार एकदा लागला तो मरेपर्यंत. म्हणजे तुम्हाला ट्रीटमेंट घेतल्यानंतर पण डायबिटीज आजार झाल्यानंतर गोळी खाऊन पण नियमात राहायचं, गोड खायचं. बरोबर, तुम्हाला शुगर झाल्यानंतर गोळी खाऊन पण गोड नाही खायचं. तसा मणक्याचा आजार आहे, तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन पण वाकून काम करणं, वजन उचलणं बंद कायम, तरच हा आजार बरा असतो. नाही तर तुम्ही ट्रीटमेंट घेऊन नियम तोडले, तुम्ही आजपर्यंत हेच केलं, ट्रीटमेंट केली, नियम तोडले, म्हणून हा बरा होतो. म्हणजे काय असतं, स्पायनल कॉर्ड आहे, तिच्या आजूबाजूची कोशिका आहे, आम्ही डिक्स सेट केली, डिक्स सेट केल्यानंतर तिच्या आजूबाजूची कोशिका आहे त्या कमकुवत होऊन जातो. म्हणजे थोडा जरी झटका बसला तरी लगेच जागा सोडून देतो. समज. पण मला काय म्हणायचं, तुम्ही डिक्स सेट करण्यासाठी मी फिजिओथेरपी कायरोप्रॅक्टर वगैरे केलं होतं. त्यांनी पूर्ण प्रॉपर नाही सांगितलं, केलं त्यांनी, पण माझं तेवढं बरं वाटायचं. ट्रीटमेंटला महत्व नाही. तुम्ही माझ्याकडे आता सांगितलं ना, तुम्ही जसं सांगितलं ना त्यांनी पण सांगितलं 10 दिवसाची प्रोसेस केली तर हे आयुष्यभराचं दुखणे सगळ्यात महत्त्वाचं. हो, आयुष्यभराचं. आणि याला आयुष्यभर नियम नाही सांगितले तुम्हाला, सांगितले पण मग आता होतच ते. माझं नाव काय आहे, आता सगळ्यात महत्वाचं ही प्रोसेस आहे. डिक्स माझ्याकडे सेट करण्यासाठी 80% पर्यंत रिकवर करतो, पण 20% हे आयुष्यभर राहतं. तुमच्याकडनं चुकी झाली की 20% परत 80% वाढणार. बरोबर, हे तुमच्या हातात आहे सांभाळणं. आमचं काम काय आहे, डिक्स सेट करणं, कार्टिलेज लेवलला आणणं चालू, पण त्याला प्रॉपर सांभाळणं महत्वाचं. आता तुम्हाला नियम आहे, त्याला फालतू झोपायचं, जाड गाडी जाड सोप्या बसायचं झोपायचं. दुसरं 30 डिग्री बसायचं झोपायचं. 30 डिग्री म्हणजे खुर्ची बसतो, तुम्ही काय करता, शीट पुढे घेऊन पाय ठेवणार, खुर्ची ठेवून बसणार, त्यांनी हे वाढतं स्पीड होतं. आणि किती ट्रीटमेंट घेतली तर उपयोग नाही. दुसरं मोपेड गाडी, मोटरसायकल चालवायची, जर चालवत आहे तर त्याला LS बेल्ट येतो, तो लावूनच चालवायचं. या अशा एवढ्या गोष्टी, याच्यातली एक जरी चूक केली तुम्ही ट्रीटमेंट घेऊन काहीच उपयोग समज. याला 3 दिवसांनी फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल. ही बाकी मी सगळे रेकॉर्ड करून व्हिडिओ देतो की तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवायचं. तुमच्याकडनं चुकी झाली, त्रास झाला की तो व्हिडिओ बघायचा, पुढे कंटिन्यू ठेवायचं. पण याला 10 दिवसाची प्रोसेस. हो, याला 3 दिवसांनी फरक झाले, 10 दिवसात कव्हर. पण याच्यावरती मेडिसिन, पेन किलर खाणं उपयोग नाही. डॉक्टर तुम्हाला ऑपरेशनच सांगतो. ऑपरेशनच सांगितलं.
ऑपरेशन मध्ये ऑपरेशन 2 प्रकारचे तुम्हाला एक सांगितलं. हो क्लिप टाकून स्क्रू मारून डिक सेट केली जाते, ते सगळ्यात घाण ऑपरेशन. हो नाही, मला एक कुलश्रेष्ठ डॉक्टर जे आहे ना, ते त्यांनी गाडीलाच कट करायला सांगितलं. कट करायला सांगितलं. पण त्याच्यात डिक सेट नाही करत, नाही, फक्त गाडी बाहेर कट आली. करतो. हो बाहेर आली कट कर. मग तो गॅप तसाच राहतो. म्हणजे त्याचा त्रास तुम्हाला होतच राहणार असं. हे आम्हाला बिना एमआरआय सगळ्या गोष्टी समजतात. एमआरआय जरी तुम्ही बघितला नाही ना, ह्या गोष्टी सगळं समजतात. या नाडीवरून ही जी नाडी चेक केली ना, या नाडीवरून तुमचा गॅप किती दिवसाचा आहे, आधी कधी सरकली, का सुरू झालं, हे सगळं समजतं. एमआरआय मध्ये पण नाही दिसत. हे तुम्हाला एवढं चेक करण्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये खर्च येईल. सेम पोझिशन. इकडे डोकं इकडे डोकं इकडे. कमरेचं बेल्ट कुठे आहे? लावता ना. हो अजून 3 दिवस फरक नाही जाणार. ते 2 एमआरआय कधी केले? एक 2 आत्ताचा म्हणताय? आत्ताचा तो आत्ताचा म्हणजे तर याला पण आता 2 वर्ष काम काय करता? पोलीस मध्ये. आता तुम्ही बनवता? नाही, मग तुमचं ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंग जास्त झालं ना, ते मला शेतकरी वाटते म्हणून ते जड उचलायचं काम मला सवय होती पहिल्यापासून. पण ते खाली जाऊन भरपूर दिवस झाले. पण हे तुम्ही काय केलं, 2 माणसाचं काम एकानेच केलं. त्याच्यात त्या कार्ट्रिज फाटत बाहेर आलं. म्हणजे हे थोडं बाहेर होतं 10% 20%, त्याच्यात तुम्ही केलं. आणि दुसरं पेन आणि झालेलं होतं त्याच्यात तुम्ही पेन किलर खाऊन परत केलं म्हणून वाढलं. असं हेच चुकतं ना, मेन प्रॉब्लेम. त्याचं गांभीर्य त्या वेळेस माहिती नव्हतं ना, हे किती अडचण तयार होऊ शकते. पूर्ण नाही घरी तुम्ही पालतूचं झोपले, किती ट्रीटमेंट केली फरक पडणार नाही. तुम्ही पालतं झोपता का? मी थोडा वेळ असं म्हणजे बऱ्याच वेळ थांबला, अर्धा तास. पण त्यांनी कंबर दुखत दुखतं. एनरॉन आहे कंबर हा खोबा हा